नमस्कार मंडळी, आपल्या घरातील छोटेशा गॅलरीचं आज आपण करणार आहोत मेकओव्हर। माझ्याकडे ना आधीपासूनच काही झाडं होती, पण आता मी त्यांची योग्य पद्धतीने रिपोर्टिंग करणार आहे। कोणती माती वापरायची, कोणतं खत वापरायचं आणि झाडाची काळजी कशी घ्यायची हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ही आहे माझी गॅलरी। जागा जास्त नाही, पण योग्य नियोजन केलं तर छोट्या जागेतही सुंदर गार्डन करता येईल। येथे कढीपत्ता, कारलं, मनी प्लांट, तुळस, पुदिना अशी अनेक प्रकारची छोटी मोठी झाडं मी लावली आहेत। आता या सगळ्या झाडांची व्यवस्थित काळजी मी घेणार आहे। पहिल्यापासूनच मी घेते आहे, पण आता तुम्हाला सुद्धा मी दाखवते मी ह्यांची कशी काळजी घेते, त्याच्यामुळे माझी झाडं कधीच सुकत नाहीत। काही शोपीसची रोपे सुद्धा मी लावली आहे, जसं काही हे एक आणि अजून एक आहे, ते आहे आमच्या बेडरूममध्ये। तर ह्यांना फुलं येतात, पण ही फुलं ना ह्या झाडांनाच चांगले दिसतात अशी ही फुलं आहेत, ही काही पण तोडू शकत नाही। त्याच्यामुळे ही सुद्धा लावली आहेत आणि आता ह्या सगळ्यांचा उपयोग तर भरपूर आहे आणि त्यामुळे ना ही सगळी मी घरामध्ये लावली आहेत। आता ही सगळी जी आहे ना सगळ्यांचं ना मेकओव्हर करायचं आहे आणि खूप दिवस झाले यांच्याकडे लक्ष नाही आहे, पण तरीही बघा छान टवटवीत आहेत हे। आणि काल का परवाच मी ह्यांना थोडंसं ना कट वगैरे केलं होतं, तर म्हटलं चला आज त्यांचं पूर्णपणे जे काय आहे ते मेकओव्हर करूया, जेणेकरून त्यांना सुद्धा बरं वाटेल। ज्यावेळेस मी माती घेऊन आले होते ना, त्याच वेळेस मी शेणखतसुद्धा घेऊन आले होते आणि शेणखत ना एकदम कमी प्रमाणात वापरायचं आहे तुम्हाला, म्हणजे एकदम थोडंसं वापरायचं आहे। माती एकदम भरपूर असते आणि त्याच्यावर ना एकदम थोडंसं शेणखत मी घेतलं आहे। तर हे सुकलं आहे, त्याच्यामुळे ना मी छानपैकी स्प्रेड करून घेतले संपूर्ण मातीमध्ये। प्लांटेशन ना हा सगळ्यात माझा जवळचा विषय आहे, म्हणजे झाडं, झुडपं, निसर्ग हे सगळं मला खूप जास्त प्रिय आहे आणि त्यामुळेच ना आज मी ठरवले की आज छानपैकी आपण जे आहे ना ते आपल्या झाडांची काळजी घेऊया व्यवस्थित प्रकारे आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया की आम्ही हे सगळं कसं करतो। तर बऱ्याच मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं असतो, पण आज ना मी एकटीच करणार आहे कारण ते आहेत ऑफिसला। तर मी ह्या 2 कुंड्या आणल्या होत्या, याला पण खूप दिवस झाले, मला टाईमच भेटत नव्हता। तर ही फक्त 40 रुपयाला मला भेटली आणि अशा प्रकारच्या 2 कुंड्या मी घेऊन आल्या आहेत। तर ह्या दोन्ही कुंड्या ना एकदम छान टिकाऊ आहेत, खूप जाड आहेत। तर त्याला ना असे 5 होल होते, तर मधलं जे होल होतं ना ते खूप जास्त कडक होतं। जर ते मी स्क्रूड्रायव्हरने प्रेस केलं असतं तर मे बी ते तुटलं वगैरे असतं। त्याच्यामुळे ना बाकीचे जे 4 होल आहेत ना तेच मी करून घेतले आहेत आणि बाकीच्या ज्या माझ्या कुंड्या आहेत मोठ्या त्यांनासुद्धा मी असंच केलं आहे। तर तुम्हीसुद्धा जास्त होल करायची गरज नाही आहे आणि 4 ठिकाणी ना असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जे होल आहेत तुम्हाला फक्त प्रेस करायचं आहे, ते लगेच होल जे काय आहे ते तयार होतं। खूप जास्त जोर देऊ नका, नाहीतर कुंडी तुटण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे ना मी ह्या 4च्या 4 होल करून घेतले आहेत आणि एकदम व्यवस्थित प्रकारे त्याला होल झालेले आहेत। सगळ्यात आधी ना होल केले आणि त्याच्यानंतर आता थोडंसं एकदम थोडं तुम्हाला खत यूज करायचं आहे, एकदम थोडं घालायचं आहे, नाहीतर काय होतं की झाडांना जास्त खत मिळाल्याने सुद्धा झाडं मरू शकतात। तर आणि खाली जे आहेत ना ते मी दगडं टाकणार आहे, जेणेकरून जे पाणी आहे ना ते छानपैकी पटकन झिरपलं जातं, पाणी खाली साचलं जात नाही कुंडीच्या खाली। तर अशा प्रकारे ना तुम्ही सगळ्यात आधी जे आहे तो आधीचा थेर तुम्हाला खताचा लावायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला दगडं टाकायचे, छोटी छोटी दगडं घाला आणि त्याच्यावरती माती घाला आणि त्याच्यानंतर आपलं जे काही झाड आहे, आपलं प्लांट आहे ते छानपैकी त्याच्यामध्ये रोवून ठेवा आणि एकदम हे सगळं करताना ना प्रेमाने करा, जेणेकरून ना आपली झाडं ती छान टवटवीत होतील आणि त्यांना आपलं जे प्रेम आहे ते पण भेटेल आणि आपल्या प्रेमाने झाडं ते अजून जास्त खुलतील। कोणतीही गोष्ट असो ती प्रेमाने, आपुलकीने, पॉझिटिव्हिटीने केली ना तर ती 100% चांगली होतेच। आता ह्यामध्ये ना मी शिफ्ट करणार आहे माझा फेवरेट मनी प्लांट। तर मनी प्लांट ना मला इतका जास्त आवडतो ना, मला कधी तो एकदाचा मोठा होतोय आणि मी पूर्ण माझ्या गॅलरीला त्याने असं रॅप करते असं मला झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये ना कारलं गेलं होतं, तर कसं तर माहिती नाही, कारल्याची बी ह्यामध्ये गेली होती। तर तुम्ही बघितलं असेल कारल्याचं जे झाड आहे ना ते काय करतं माहिती आहे का, ते बाकीच्या झाडांना किंवा त्याने माझ्या ग्रिलला सुद्धा पकडून ठेवलं होतं। तर ते मी पहिलं रिमूव्ह केलं आणि आता त्याने ना मनी प्लांटला पकडून ठेवलं आहे। तर मी सगळ्यात आधी ते व्यवस्थित रिमूव्ह करून घेतलं आणि आता ना एक पेपर घेतला आहे, न्यूजपेपर। तर न्यूजपेपरवर तुम्हाला अशा प्रकारे ना माती वगैरे काय असेल ना ते सगळं तुम्हाला टाकायचं आहे, जेणेकरून तुमची गॅलरी ही जास्त खराब होणार नाही। पावसाचे दिवस असल्यामुळे ना मातीने मुळांना घट्ट धरून ठेवलं होतं, कुंडीला सुद्धा घट्ट धरून ठेवलं होतं, अजिबात ते निघत नव्हतं। कसं तरी मी सगळ्या बाजूने ते मोकळं केलं। ह्या सगळ्यामध्ये ना थोडीशी मुळंसुद्धा माझ्याकडून तुटली गेली, पण हरकत नाही आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, ह्यामध्ये ना झाडं छान फुटतात, फुलतात आणि प्रेमाने जर तुम्ही त्यांना व्यवस्थित जर ट्रीट केलं ना तर ते छानच येणार 100%। जरी त्याला खत नसलं, काही नसलं ना, पण तुम्ही फक्त त्यांना प्रेम जरी दिलं ना तरी ते सुंदर प्रकारे उगवणारच। तर अशा प्रकारे ना मी त्याला छानपैकी रिमूव्ह केलं आणि त्यानंतर ना माझ्या आवडत्या कुंडीमध्ये त्याला टाकलं आणि ही जी काळ्या कलरची कुंडी आहे ना ही आम्हाला नर्सरीतूनच भेटली होती, तर मी तशीच ठेवली होती। मिस्टर म्हणत होते टाकून दे, म्हटलं नको कशाला, त्याच्यामध्ये अजून आपण वेगळ्या प्रकारची झाडं लावू आणि ह्यामध्ये मी कारलं जे आहेत तेच लावणार आहे आणि मनी प्लांट आहे तो मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे, जेणेकरून माझं मनी प्लांट जास्त फुटेन आणि अख्ख्या ज्या काय म्हणजे छोटी मोठी काय जी माझी गॅलरी आहे ना ती जर छान असा
मेकओव्हर होईल आणि एकदम सुंदर म्हणजे गॅलरीत दिसेल. तर ही जी कुंडी आहे ती मगाशी आपण तयार करून ठेवली होती. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी अजून पाणी घालते, जेणेकरून ना मला मनी प्लांट आहे तो प्रॉपर लावता येईल. तर छानपैकी ह्याच्यामध्ये पाणी घातले, खत वगैरे घातलेलं आहे, शेणखतसुद्धा घातलेलं आहे. तुम्ही राखसुद्धा घालू शकता. मला राख मिळाली नाही म्हणून मी काही घातली नाही. राखसुद्धा घाला, एकदम छान तुमची झाडं उगतील. पण काहीही असो, कोणतंही खत असो, प्रमाणाच्या बाहेर घालायचं नाही. एकदम चिमूटभर किंवा चिमूटपेक्षा जास्त घालायचं आहे. आता हे बघा, हे जे कारलं आहे ना, ते मनी प्लांटला काही सोडत नाही आहे. इतके दिवसांची छान गट्टी झाली होती असं मला वाटतंय. आणि माझं मनी प्लांट तर वाव, एकदम छान हिरवंगार तुम्ही बघू शकता. असं हिरवंगार असं वातावरण, हिरवी झाडं, हे सगळं बघितलं ना मन आपोआप प्रसन्न होतं. आता ही जी कुंडी आहे ना, ती छानपैकी ना मी अशी माती वगैरे भिजायला ठेवली होती. आता ही जी मधली माती आहे ना, ती मी तर मोकळी करून घेणार आहे आणि माझं मनी प्लांट आहे ते लावणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, आपण ना झाडांना ना अति काळजीपोटी ना जास्त पाणी घालतो, जास्त खत घालतो, पण तसं अजिबात करू नका. पाणीसुद्धा उन्हाळ्यात मी म्हणेल तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा घालू शकता, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, अजिबात जास्त पाणी घालायचं आहे. महिनाभर किंवा 15 दिवस जरी पाणी घातलं नाही ना तरी चालणार आहे, कारण माती ओली असणार आहे. बाहेरच्या ज्या वातावरणानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे. अजिबात जास्त पाणी देऊ नका आणि सुकलेली पानं वगैरे जे असतील ना, तर ती लगेच रिमूव्ह करून टाका, काढून टाका, जेणेकरून ना त्याचं जे इन्फेक्शन आहे ते इतर फुलांना, इतर पानांना होणार नाही. सर्वात आधी ना आपण कुंडीसाठी माती तयार करून घेतली होती. त्याच्यामध्ये छान बागेची माती घातली. तुम्ही कोणतीही माती घालू शकता, तुम्हाला हवी ती तुम्ही माती घाला. आता इकडे ना जिथे आम्ही राहतो तिथे सगळी काळी माती आहे, तर आम्ही काळी माती यूज केली आहे. सगळ्यात बेस्ट माती कोणती असेल तर ती लाल माती आहे असं मला वाटते, म्हणजे माझ्या एकूण एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगते. आणि लाल माती जी आहे ना, तुम्हाला ती नर्सरीमध्ये अगदी किलोच्या भावात ना एकदम स्वस्तमध्ये भेटून जाईल. ज्यांना कोणाला वावरातली आता ही अशी काळी माती जर वापरायची नसेल, तर काही ठिकाणी असंही म्हणतील की नाही आमच्याकडची काळी माती तर एकदम बेस्ट आहे. बट हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता मला तरी ना लाल माती ही कुंड्यांमध्ये बेस्ट वाटली आणि एकदम झाडंसुद्धा त्याने छान मेंटेन राहिली असं मला वाटलं. पण आता सध्या मला ही लाल माती काही मिळाली नाही, त्याच्यामुळे मी काळ्या मातीचा यूज करते आहे. त्याचबरोबर ना झाडांना ना तुम्ही, आपण रात्रीचं कडधान्य वगैरे भिजत घालतो, तर ते जे पाणी राहतं ना डाळीचं, ते तुम्ही घालू शकता. आणि त्याचबरोबर ना आता आमच्या घरात बदाम लहान मुलांसाठी भिजत घालतो आम्ही, तर बदाम आपण काढून घ्यायचे आणि बदामाचं जे पाणी आहे ना ते सुद्धा तुम्ही घाला, त्यानेसुद्धा झाडं छान ग्रो होतील. त्याचबरोबर ना दूध, दही, ताक ह्यासारखे सुद्धा पदार्थ तुम्ही त्याला घालू शकता, जेणेकरून ना झाडांना, जसं माणसांना ना ह्या सगळ्या पौष्टिक गोष्टींची गरज असते ना, तसंच ह्यांनासुद्धा असते. कारण हे सुद्धा ना आपल्या घरातील एक जीव आहे. अशाच प्रकारे आपण त्यांना ट्रीट करायचं आहे. 2 कुंड्या रेडी झाल्यात. आता ही तिसरी कुंडी आहे, तिला पण मी छान प्रकारे होल करून घेतलं आहे आणि माती मला कमी पडली आहे. बट इट्स ओके, थोड्या वेळाने किंवा ज्यावेळेस वातावरण थोडंसं सुकं होईल, आता तर खूप पाऊस चालू आहे, त्यावेळेस मी माती घेऊन येणार आहे. आणि पण तोपर्यंत मी वेट करू शकत नाही. त्याच्यामुळे ना हा पुदिना ना मी छान प्रकारे माझ्या कुंडीतून काढून घेतला आहे. जो होता माझ्या कढीपत्त्याच्या कुंडीत साईडला आला होता, हा मी गावावरून मे बी आणला होता आणि तो आहे, तर तो छान फुटला होता कढीपत्त्याच्या कुंडीत. तर मी म्हटले की आपण ह्याला ह्यामध्ये लावूया, एकदम छान वेगळं जर आपण लावलं तर हे पूर्ण कुंडी भरून हा पुदिना येईल. आणि पुदिना हा माझ्या सगळ्यात जास्त फेवरेट आहे. पुदिना, कढीपत्ता, कांदा, लसूण, म्हणजे सगळं जे काही हिरवंगार भाजीपाला जो आपण स्वतः पिकवून खातो. पण कढीपत्ता हा मला आठवत नाही आहे की मागचे 2-3 वर्ष तरी मी विकत आणला असेल. हा फ्रेश कढीपत्ता मी वापरते आणि पुदिनासुद्धा लावायची माझी खूप इच्छा होती. आणि ही जी ऑलमोस्ट सगळी झाडं आहेत ना, ती माझ्या मिस्टरांनी लावली आहेत. काळजीसुद्धा तेच घेतात नेहमी. तर ह्या वेळेस ही मी स्वतः केलेलं आहे. तर बघूया, काही काहींचा हातगुणसुद्धा असतो, त्याने झाडं फुलतात, छान फुटतात. तर आता ही सगळी मी लावली आहे. बघूया ही कशी छान फुटतात. मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या ब्लॉगमधून तुम्हाला नेहमी अपडेट देतच राहीन ही कशी आली आहेत वगैरे. आणि पुदिना जो आहे ना, तो घरी आमच्या ज्यूस वगैरे सकाळी असतो, कारल्याचा म्हणा किंवा गाजराचा म्हणा, तर त्याच्यामध्ये ना पुदिना घालायचा आहे, थोडं मीठ घालायचं, लिंबू घालायचे, जेणेकरून ना तुमचा जो ज्यूस आहे तो अजून प्लांटेशन वगैरे सगळं झालेलं आहे. तर म्हटलं चला सगळे जे प्लांट आहे ना त्यांना व्यवस्थित त्यांच्या जागेवर लावूया. काहींची जागा चेंज केली, काहींची जागा तीच ठेवली आणि सुंदर अशी माझी जी गॅलरी आहे ना ती आता रेडी होणार आहे. तर तुम्हाला त्याचा मी फायनल व्ह्यू जो आहे तो दाखवणारच आहे. अजून भरपूर झाडं मी ह्या सगळ्या जी गॅलरी आहे त्याच्यामध्ये लावणार आहे. तुम्हाला लवकरच माझ्या गॅलरीचा मेकओव्हर बघायला भेटेल.
माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, डेली रुटीन, त्याच्यानंतर घरातले छोटे छोटे चेंजेस आणि त्याचबरोबर स्किन केअर, ह्या सगळ्या गोष्टी, ट्रॅव्हल, खूप गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब, त्याच्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि त्यानंतर माझी लाईफस्टाईल कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला आणि शिकायला भेटतील याची मी 100% तुम्हाला खात्री देते. तुम्हालाही झाडांबद्दल किंवा अजून कोणतीही माहिती जर तुम्हाला शेअर करायची असेल, कोणत्या झाडाला काय टाकावं, त्याच्यानंतर कोणत्या झाडाची काळजी कशी घ्यायची, अजून कोणते खत आहेत जेणेकरून झाडं अजून टवटवीत होतील, पटापट फुटतील, तर हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माझे जर व्लॉग आवडत असेल तर खाली कमेंट करा. तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्सने ना अजून छान छान व्हिडिओ बनवायची एनर्जी माझ्यामध्ये येते. बऱ्याच जण आपल्याला असं वाटतं की हे काय, हे लगेच होईल, ह्याला 5च मिनटं लागतात किंवा ह्याला अर्धा तास लागतो, पण ना आपण करायला घेतलं ना तर खूप वेळ जातो. तसंच झालं माझ्या बाबतीत. म्हणजे करायला मी घेतलं होतं कितीतरी, मला वाटतं 10:30-11 वाजता. करता करता मला जवळजवळ 2 वाजले आहेत. पण मजा आली. हे सगळं जो चेंजेस आहे ना घरामध्ये, जर आपण अधूनमधून ना थोडेफार चेंजेस केले किंवा कोणत्यातरी एखाद्या वस्तूची वगैरे जर जागा चेंज केली ना तर वेगळ्याच प्रकारची एक एनर्जी जाणवते आणि खरंच ती पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर तुम्हीसुद्धा ना कोणत्यातरी एका गोष्टीची जागा चेंज करून बघा. चेंजेससुद्धा हवेत लाईफमध्ये. रोज रोज तेच 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 असेल तर खरंच माणूस कंटाळतो. तर हे जे प्लांट होतं ना छोटूसं, त्या ग्लासात लावलेलं प्लास्टिकचं, ते माझ्या मुलाने लावलं आहे आणि त्यालासुद्धा आवड आहे. ते गहू आहेत, तर त्याचं असं म्हणणे, मम्मा त्याला गहू येणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, चला बघूया. त्याने त्याच्या हाताने इतक्या प्रेमाने लावलं आहे, तर म्हटलं की ठीक आहे, राहू दे. आणि हे आहे माझं एक छोटंसं मनी प्लांट. तर आता अजून खूप झाडं आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला ॲड झालेले दिसतील माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे. तुम्ही व्लॉग चेक करत राहा. खूप सगळं जे काय आहे ती गॅलरी संपूर्ण भरून टाकणार आहे मी. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की कोणासोबत तुम्हाला शेअर करायचं हे माहितीच आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर सुंदर, हा आहे पुदिना, त्याच्या बाजूला आहे करेला, त्याच्या बाजूला आहे मनी प्लांट जो माझा फेवरेट आहे. पुदिना पण माझा फेवरेट आहे. अजूनही खूप छान छान फळभाज्या, फुलभाज्या तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दिसतील याची मी 100% खात्री देते. ही आहे तुळस, तुळशी माता. आणि त्याच्यानंतर ही माझ्या मुलांना लावलेले गहू. इथे ना माझ्या मिस्टरांनी ना कांदा आणि लसूण लावलेला आहे. तर ती पात जी आहे ती त्यांनी असं सांगितली आहे की जेवणामध्ये वगैरे ॲड करा, त्याच्यामुळे आपलं जेवण अजून टेस्टी होईल. आणि ही तर सदाफुली आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर नुकतीच तिला फुलं येऊन गेली होती. ही आहे अजून एक तुळस. आणि अजून एक माझं सगळ्यात फेवरेट झाड ते म्हणजे आहे कढीपत्त्याचं. तर हा जो कढीपत्ता आहे ना खरंच माझं खूप फेवरेट आहे. ज्यावेळेस मी जेवणात हा टाकते ना खरंच जेवण अजून टेस्टी होते, कारण हा ताजा आहे, घरातला आहे आणि त्याचबरोबर ना कोणतंही कीटकनाशक वगैरे आपण त्याच्यावर टाकलेलं नाही आहे. तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.